महाराष्ट्र शासन कृषी विभाग पुणे हवेली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ कृषी पर्यटन विभाग महाराष्ट्र पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य याच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी प्रात्यक्षिक 36 एकराचा माननीय चंद्रकांत अण्णा भरेकर मुक्काम पोस्ट खाटपेवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी शेतीला सक्षम जोड व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, देशी गाईचं संगोपन, त्याचबरोबर दुग्ध व्यवसायाला प्रक्रिया उद्योग आणि त्यानंतर शेतीला सक्षम व्यवसाय आता जो अलीकडल्या काळामध्ये जोरात चालू आहे तो महाराष्ट्र राज्याचा कृषी पर्यटन. या 4 प्रकल्प आपण या ठिकाणी कृषी विभागाच्या आपल्या राज्याचा हा एक आदर्श कृषी पर्यटन प्रकल्प आहे. सुरुवातीला चंद्रकांत अण्णा भरेकर हे तुमच्या बहुतेक परिचितचे असतील. सामाजिक कार्यामध्ये त्यांचं उल्लेखनीय काम आहे की अनाथ किंवा अनेक लोकांचं लग्नाचे सामूहिक विवाह सोहळा स्थापन करतात. आणि याच्या पुढं जाऊन आपल्या जे महाराष्ट्रामध्ये खिलार आहे, मान आहे, इतर ज्या गाईचं जी आपली जात आहे कपिल आहे त्यांचं दूध हे फार कमी आहे. मग त्याच्यावरती आपण तेवढ्यावर न थांबता मग आपल्या देशामध्ये देशी गाईचं संगोपन जास्त झालं पाहिजे, रोगप्रतिकारशक्ती जास्त वाढली पाहिजे. कोविडच्या काळामध्ये आपल्याला लक्षात आलं आहे की बाबा जर रोगप्रतिकारशक्ती असेल तर ती माणसं आजपर्यंत आपल्याला इथं दिसलेत. उद्देश आपला एकच आहे की आपल्या राज्यामध्ये तुमच्या भागातसुद्धा एक चांगलं तुम्हाला याची संधी आहे की तुमचं सोलापूर हवेवरती गाव आहे आणि हवेला लागून आहे. शेजारी पाठीमागं मातोबाच्या वाडीचा डोंगर आहे, शेजारी गणपतीचं मंदिर पण आहे, चिंतामणी. म्हणजे राज्यातलं एक आदर्श ठिकाण पण सरतापवाडी म्हणून बघितलं जातं. त्याचबरोबर आमच्या आता जगदीश महाडिक फार्म म्हणून काढलेलं आहे, ते माझे मित्रच आहेत. तर त्याच्या पुढं जाऊन उरळी कांचनच्या पुढं एक फुटबागमध्ये आपल्या त्या मॅडमनी काढलं आहे ह्याच्या नावाने तर मेयर. तर ते असे कृषी पर्यटनाची आमची जागोजागी चांगले कृषी पर्यटन केंद्र चालू आहेत. तर या केंद्राचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे 36 एकर क्षेत्र आहे. त्या छोट्या तलावापासून तो हा सगळा टोटल हा 36 एकर आहे. अण्णांचं मुख्य काम आहे की झाडांचं संगोपन, त्यानंतर आयुर्वेदिक ट्रीटमेंट, त्याचबरोबर गोशाळा म्हणून त्यांनी वृंदावन थारपारकर काऊ क्लब नावाने क्लब ओपन केला आणि कोथरूड विभागातल्या असं बऱ्याच मोठ्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी मेंबर ऑफ केलं आणि त्या मेंबरच्या माध्यमातून पहिल्यापासून मी तिथं त्यांच्याकडं मार्गदर्शक म्हणून आहे. ही जी तुम्हाला समोर झाडं दिसते त्या झाडासाठी मी 12-13 वर्षापासून इथं सातत्यपूर्वक येऊन या झाडाला ऑर्गॅनिक मार्गदर्शन करणं, याचं संगोपन करणं आणि हे परदेशामध्ये एक्सपोर्ट करणं हेही काम आपण या ठिकाणी करतो. हे सगळं करत असतेवेळी ज्यावेळी राज्याचं कृषी पर्यटन धोरण आलं त्याच्या आधीपासून मी अण्णांना म्हटलं की काही देशी गाई बघायला आता राजस्थान सरकारने संगोपनासाठी गाई पाठवल्या, त्याचबरोबर बैल पण पाठवला. तर हे बघण्यासाठी या भागातले भरपूर शेतकरी यायला लागले. मग या ठिकाणी अतिथी देवो भव म्हणजे शुल्क देऊन अतिथी देवो भव. आपल्या घरात जो पाहुणा येतो त्यावेळेस आपण पाहुणचार करतो, पण ॲग्रो टुरिझमवरती आल्यानंतर त्याची सेवा करायला पाहिजे, तसं तिथं अन्नाचा आहार दिला जातो. त्यामुळं आमच्या या कृषी पर्यटनाचं भारतातच नाही तर रशिया आणि अमेरिकेतून 90% कस्टमर त्या ठिकाणी बुकिंग करायला येतो. कोविडच्या काळामध्ये थोडासा लॉकडाऊनमध्ये बंद होतं, पण 1 ऑगस्टपासून चालू केलेलं आहे. 15-15 दिवसाचे काही IT च्या लोकांची सुद्धा या ठिकाणी बुकिंग आहे. A2 दूध हे साधारणतः ह्या भागातल्या जे सभासद आहेत, जे सभासद नाहीत त्यांनासुद्धा जागापोच 110 रुपये किलो 110 रुपये लिटरने केलं जातं. त्याचबरोबर प्रक्रिया उद्योगमध्ये जसं आपण इतर दुधाचे प्रकल्प बनवतो तसेच या ठिकाणी चीज आहे, बटर आहे, लोणी आहे, तेरीसुद्धा वेटिंगमध्ये आपल्याला थांबावं लागतं. म्हणजे आपल्या देशामध्ये जे आहे तेच जर आपण नियोजन पद्धतीने पिकवलं आणि त्याचं जर नियोजन केलं आणि त्याला जर अशा पद्धतीचं 4ही प्रकल्प जर एकत्र आणले तर आपल्याला शेतकऱ्याला आर्थिक सक्षम करण्याचं काम कृषी विभाग असेल, पर्यटन विभाग असेल, सहकार विभाग असेल, या 4 विभागाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू शकतो. त्याचबरोबर परदेशी दौरे असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आमच्या या आत्मा असेल, सहकार विभाग असेल या माध्यमातून आपण करू शकतो. तर आपण ह्या आजच्या जी सहल आयोजित केली 4ही विभागांनी, तर आपण सहलीची सुरुवात आपण एक देशी गाईच्या दर्शन घेऊन आणि त्यांचं संगोपनाचं माहिती घेऊन आपण पुढे जातो आहे. सर्वसाधारणतः ही जी 2-3 जातीची जे बैल आहेत त्यांच्यापासून बाकीची जी पैदास वाढवण्याचं काम केलं जातं. साधारणतः जास्तीत जास्त 16 लिटर दूध इथली गाय दूध देते. 16 लिटर म्हणजे तुमच्या लक्षात येतं 110 रुपये गुणिले
बरोबर आहे. त्याचबरोबर त्याला लागणारा जो चारा मिनरल्स आहेत ते या ठिकाणीच तज्ज्ञांच्या माध्यमातून तयार केला जातो. सोलापूरसारख्याच्या ज्वारी मका मराठवाड्यातून हे सुद्धा तिथं त्या ठिकाणी तयार करून ऑर्गॅनिकवरती करून या ठिकाणी बोलवलं जातं. त्याच्यामध्ये गूळ आहे, काही मिनरल्स आहेत, याची कुट्टी करून मुरम घास बनवून तो पौष्टिक आहार या जनावरांना दिला जातो, गायींना दिला जातो. त्यापासून चांगल्या प्रकारची जी पैदास होती ती ह्या ठिकाणी समोर आहे. आत्ताच मागच्या 1.5-2 महिन्यापूर्वी 65 वासरं आपण मराठवाड्यातल्या एका NGOला दिलेत की तिथं पण मोठ्या प्रमाणात त्याची पैदास झाली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण जर करता शेतीला जोड असणारा कृषी पर्यटनाला जोड असणारा प्रक्रिया उद्योग, असं मी म्हणत नाही की दुग्ध व्यवसायच करा. तुमच्या भागामध्ये आता मला वाटते मधल्या पट्ट्यामध्ये मी तुमच्या भागात येतो, डाळिंब काही लोकांनी केलं होतं. मी बऱ्याच लोकांच्याकडे जात होतो. आप्पा जवळकर असतील किंवा तुपे कंपनी असतील किंवा तुमची चौधरी कंपनी असेल तर मी त्यांच्याकडे गेलेलो आहे. तर ते डाळिंबमध्ये सुद्धा तुम्ही प्रक्रिया करू शकता. आपल्या एका शेतामध्ये साधारणतः 2 ते 1 गाईचं जर संगोपन केलं तर त्या गाईपासून तुम्हाला डिकम्पोस्टिंग खत आहे, त्याचबरोबर तुम्हाला जीवामृत, पंचामृत, दशपर्णी हे जे खताचा वापर आहे तो करू शकता. रासायनिक खत औषधांचा वापर कमी होईल, त्यामुळे तुमची आर्थिक बाजू अजून सक्षम होईल. आता तुमचा भाग आहे शहराच्या जवळ आहे, तुम्हाला आता त्याच्या आर्थिकेचं जास्त काही वाटणार नाही. ज्या भागात मी 4 दिवस आता दौरा करून आलो, विदर्भात गेलो होतो, त्याच्यामध्ये रामटेकपासून ते चंद्रपूर, त्यानंतर ताडोबा, खूप भीषण परिस्थिती आहे. आपण खरं देवाने आपल्याला एका चांगल्या ठिकाणी दिलेलं आहे. मी बी कोल्हापूरचाच आहे, पण 30 वर्षे तुमच्या भागातच आहे. पण इतका सदन भाग आपल्या पश्चिम महाराष्ट्राकडे बघितला जातो, हे आपलं संतांची कृपा म्हणायची किंवा आपल्या आईवडिलांची कृपा म्हणायची, तो भाग वेगळा. पण ज्या ठिकाणी इस्रायलसारखा देश आहे की ज्या ठिकाणी माती नाही, ज्या ठिकाणी पाणी नाही, पण त्यांनी जगाला एक आदर्श घडवला की ज्यांच्या वरती आज युरोप खंड अवलंबून आहे, तसं पण आपल्याला काहीतरी तुमच्या भागामध्ये सुद्धा खूप प्रगतशील शेतकरी आहेत. आता मी ज्यांची नावं सांगेल त्याच्या पुढं तुम्ही पण त्याच्यामध्ये आहात. तुमचा माझा संपर्क आला नाही, तो योगायोग आज आलेला आहे. तर आमच्या 4 विभागाच्या माध्यमातून तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. इथे रेसिडेन्शियल मॅनेजर आहे. बेसिकली मी मुंबईची आहे, पण जॉबसाठी मी इकडे आहे. तर आता तुम्ही जेव्हा एंट्री केली, हा पूर्ण प्लॉट जो आहे 27 एकर्सचा आहे. त्यांचे ओनर आहेत अण्णा भरेकर सर आणि त्यांचा मुलगा किरण भरेकर. त्यांचं इथे डेअरी पण आहे आणि खाली किनारा हॉटेल आहे ते त्यांचं आहे. आणि त्याच्यासमोर जे संकल्प ऑफिस आहे ते त्यांचं कन्स्ट्रक्शनचे साईडचं ऑफिस आहे. आणि त्यालाच बाजूला A2 डेअरीचं आमचं आउटलेट आहे. सो इथे ज्या गाई दिसतात त्या सगळ्या देशी गाई आहेत. आपण त्यांना मुक्त संचार गोठ्यामध्ये ठेवले, तुम्ही पाहिलं असेल. फक्त सकाळ संध्याकाळ येतील, त्या दूध काढण्यापुरतं आपण त्यांना बांधतो. बाकी एरवी त्यांना सकाळ संध्याकाळ आम्ही म्युझिक ऐकवतो, म्हणजे बासरी किंवा ओम नमः शिवाय वगैरे. त्यांच्या इथे आपले स्पीकर आहेत, त्याच्यामुळे त्यांचं माइंड रिलॅक्स होतं. आणि त्यांना आपण जे चारा खायला देतो त्याच्यासाठी स्पेशली वेगवेगळ्या प्रकारचं गवत आणून माझ्या आपल्या शेतात लावलेलं आहे. तर त्यातनं आम्ही काढून त्यांचं जे कॉम्बिनेशन परफेक्ट करून त्यांना योग्य प्रकारचा आहार देतो, जेणेकरून त्यांची दुधाची जी क्वालिटी आहे ती मेंटेन राहायला पाहिजे. आपल्या इथे आतमध्ये टेस्टिंगची लॅब आहे डेअरीमध्ये. तो तिकडे तुम्ही आमचं रोजच्या रोज स्वतःच आम्ही दुधाची चेकिंग करतो की आमचं जे काय प्रमाण आहे ते सगळं बरोबर आहे ना, फॅट्स वगैरे सगळं. आपल्या डेअरीमध्ये तुम्हाला बघायला जास्त अलाउड नाही आहे. आणि डेअरीच्या आतमध्ये तिथे बासुंदी, ताक, दही, लोणी, पेढी, गुलाबजाम असे सगळे स्वीट्स मिळतात. सो इथे तुम्ही येऊन घेऊ शकता किंवा खाली कोथरूडला आपलं जे आउटलेट आहे तिकडे जवळ आलं तिकडे कलेक्ट करू शकता. तो मला कळवलं किंवा डेअरीमधल्या एखाद्या व्यक्तीला कळवलं तर आम्ही खाली पण खातो. आणि दूध पण सगळ्यांकडे होम डिलिव्हरी जाऊ शकतो. होम डिलिव्हरी हवं असेल तर 99 रुपीज kg आहे, लिटर आहे. आणि इथून घेतलं तर 90 रुपये लिटर. ओके. त्याच्यानंतर मग आता इथे वरती योगा हॉल आहे. इथे 50 जणांची कपॅसिटी योगा हॉलमध्ये. म्हणजे एखादं वर्कशॉप सेशन घ्यायचं असेल कॉर्पोरेटचं किंवा योगा सेशन वगैरे तर 50 जण ॲकोमोडेट होतात. आणि आज बाहेरचा भाग तुम्ही बघत असाल, हा अख्खा आपण एकत्र देऊ शकतो, कारण मध्ये जी टाच आहे ना ती पूर्ण स्लायडिंग आहे, शक्ती उघडते. सो अख्खा एरिया घेतला तर 100 लोकांचा आपण ॲकोमोडेट करून प्रोग्राम ठेवू शकतो. आणि वरती प्रोजेक्टरची वगैरे सोय आहे, पंखे वगैरे आहेत. सो कुठल्याही प्रकारचा मोठा 100 लोकांचा प्रोग्राम आपण आपल्याला वरती घेता येईल. इंडोर ॲक्टिव्हिटी. आउटडोअरसाठी पश्चिमच्या बाजूला ते मोठं ग्राउंड तुम्ही पाहिलं असेल, तिथे आउटडोअर ॲक्टिव्हिटी घेता येते. म्हणजे स्पोर्ट्सचं काय असेल किंवा तुम्हाला बाहेर बसून निसर्गात खाणं पिणं असं काही करायचं असेल तर ती एक जागा आहे आमच्याकडे. आणि पथ्यम हे जे रेस्टॉरंट आहे त्याचं नाव पथ्यम ह्यासाठी आहे की पथ्य म्हणजे पथ्याचं. तर एकदम सुरुवातीला इथे फक्त आयुर्वेदिक जेवण मिळायचं. आपल्या आतमध्ये पंचकर्माचं युनिट आहे, तर तिथे सहसा पेशंटच राहायला यायचे आणि मग त्यांना जे डाएट चार्ट डॉक्टर द्यायचे ते तिथे बनायचं. पण आता आपण सर्वसामान्यांसाठी पण नॉर्मल जेवण सुरू केलं आहे. फक्त नॉनव्हेज नाही, अल्कोहोल, तंबाखू वगैरे सिगरेट हे सगळं चालत नाही. बाकी तुम्ही नॉनव्हेजच्या व्यतिरिक्त कुठलाही ऑर्डर केली तर इथे टाईम ऑर्डर केली असेल तर जे तुम्हाला मेनू पाहिजे तो बनवून मिळेल. त्यात आपलं दर दिवशी वेगवेगळा मेनू असतो.
तो जो असेल अवेलेबल तो तुम्ही घेऊ शकता. आणि आतमध्ये पंचकर्माचे युनिट आहे त्यात एकदम लेटेस्ट आहे, 3 वर्ष झाले. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल अकाउंट आयुर्वेदा की डॉक्टर सुभाष आराडे तुम्ही जर काय ऐकलं असेल तर त्यांनी जगभर फिरून आयुर्वेदाचा प्रचार केला आहे. तर त्यांचं आता वय 75 वगैरे असेल, पण ते नवरा बायको दोघंही आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि अख्ख्या जगात फिरून आयुर्वेदाचा प्रचार करून शिकवायचे जे स्टुडंट्स येतात ते आमच्या इथे राहतात, ते शिकतात आणि ते ट्रीटमेंट वगैरे पण घेतात. सो ते मेन असतात. आता कोरोनामुळे ते नाही आहे, पण आता बाकीच्या सगळ्यांसाठी पण ते ओपन आहे. तर तुम्हाला कोणालाही पंचकर्म करायचं असेल तर तुम्ही इथून कन्सल्टेशन घेऊ शकता किंवा ऑनलाईन पण घेऊ शकता आणि मग तुम्हाला डॉक्टर सजेस्ट करते तुम्हाला कुठलं कर्म करणे होते. आणि बरेच लोकांना असं म्हणायचं असतं की आम्हाला पंचकर्माचं पॅकेज सांगा, पण ते एकदम रॉंग आहे. जर का तुम्हाला कोणी देत असेल ना तर ते ॲक्च्युली चुकीचं आहे, ते कमर्शियल करतात. कारण आपली जी ह्युमन बॉडी आहे ना, आपल्या ह्युमन बॉडीला अकॉर्डिंगली ना आपलं जे शरीर बनलं ते कफ वायू आणि पित्ताचं कॉम्बिनेशन असतं आणि प्रत्येकामध्ये ते वेगवेगळ्या प्रमाणामध्ये असतं आणि सीझनप्रमाणे ते बदलतं सुद्धा. म्हणजे माझं 2 महिन्यापूर्वी जे आत्ता कॉम्बिनेशन आहे त्याच्यापेक्षा वेगळं असू शकतं. सो प्रत्येकाची जी पॅकेज असेल, प्रत्येकाची जी क्षमता आहे त्याप्रमाणे ते बनेल. तर तुमच्या कन्सल्टेशनमध्ये डॉक्टरना कळतं की एक्झॅक्टली तुमच्या शरीराची गरज काय आहे आणि तुम्हाला जो प्रॉब्लेम झाला आहे तो कशामुळे झाला आहे. कारण आयुर्वेद असं मानतं की शरीर म्हणजे फक्त बाह्य शरीर नाही, आपलं मन आणि आत्मासुद्धा आहे. आणि जवळजवळ 90% आजार दिसताना शारीरिक दिसतात, पण त्याचं रूट कॉज असतं तुमचे मानसिक जे टेन्शन आहे, जे स्ट्रेस आहे आता मुलांवरती किंवा मोठ्यांवरती सुद्धा, फायनान्शियल असू दे, घाईगर्दी असू दे. आता कोरोनामुळे लोक एकदा वेगळ्याच ट्रॉमामध्ये आहेत. त्या सगळ्यामुळे त्यांना दिसताना बाह्य दिसतं की मला हे दुखतंय ते दुखतंय, पण ॲक्च्युली ते मानसिक असतं. सो ह्याच्यावर सगळ्यावर ट्रीटमेंट आमच्या इकडे दिली जाते स्पेशली. सो योगा, मेडिटेशन, म्युझिक आणि नैसर्गिक ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्यांचा आम्ही वापर करतो. इवन आपल्या जे काऊच्या थेरपीज आहेत की गाईला नुसतं बघणं, याने पण आपण खूप रिलॅक्स होतो. म्हणजे ती गाय आपण आपल्या संस्कृतीत देवच मानतो आपण, पण त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. तुम्ही त्यांच्याकडे फक्त बघा, आपले सगळे नेगेटिव्हिटी ते खेचून घेते. सो अर्ध्याधिक लोक तर इथे नुसते गायींना बघून, वासरांना बघूनच बरे होतात. बरंच हा जो निसर्ग आपण मेंटेन केला आहे, तर आम्ही असा सतत प्रयत्न करतो की इथे काही प्लास्टिकचा तुकडाही पडू नये आणि सगळ्या नैसर्गिक गोष्टीच असाव्यात. भले ते रानटी झाडं असू देत, पण ते निसर्ग आहे. सो ह्यांना जेव्हा तुम्ही बघता आणि त्याच्यामुळे जे वेगवेगळे पक्षी आणि प्राणी इथे अट्रॅक्ट होतात, छोटे छोटे, त्यांचे एक वेगळाच आवाज असतो, त्यांच्यामुळे एक वेगळा सुगंध असतो ह्या फुलांचा. जरी ती रानटी असेल तरी त्यांचा सकाळी वेगळा सुगंध येतो. सो आपल्याला ह्याविषयी काही माहीतच नाही आहे. सो तुम्ही इथे येऊन राहिला तर तुम्हाला ते एन्जॉय पण करता येईल. तुम्ही अशा एखादा ह्या प्रकारचं शिबिर पण ठेवू शकता. शिवाय आता इथे आपण तुळशी वृंदावन सुरू केलं. आता मी दाखवायचं राहिलं, आपण जो वॉकिंग ट्रॅकला चाललो ना, प्रत्येक 2 बल्बच्या मध्ये आम्ही एक तुळशी असं लावलं आहे. सो अख्खा गोल ट्रॅक आपलं तुळशी वृंदावन बनेल. कृष्ण तुळस लावलेली आहे. तर ह्यासाठी की ऑक्सिजन मिळावा जास्तीत जास्त लोकांना, एक तर इथे आहेच, पण आता जी कोविडची गरज आहे आणि आता इथे आम्ही वेगवेगळे वर्कशॉप आणि सेमिनार घेतो किंवा काही फ्री असतात, काही चार्जेबल असतात. त्याचा हेतू आहे की जनजागरण व्हावं की आयुर्वेद आणि आताचं जे कोविडला फाईट करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेली जी इम्युनिटी सिस्टीम आहे ती आपल्या आतमध्ये ऑलरेडी आहे, फक्त आपण त्याचा वापरच करत नाही. आपल्याला वाटतं औषध घेतलं की मी बरा होईन. फर्स्ट इम्युनिटी ही आहे की आपण पॉझिटिव्ह असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. सो इथे जी ट्रीटमेंट तुम्हाला देतील, सगळ्यात पहिले तुम्हाला पॉझिटिव्ह कसं राहायचं त्यासाठी लेसन असेल. मग तुमचे जे खरोखर डिप्रेशन कुठलं असेल त्यावर क्युअर होईल. कित्येकदा आपल्याला माहीतच नसतं की आपण डिप्रेशनमध्ये आहोत. म्हणून आयुर्वेदा खूप इम्पॉर्टंट आहे की काहीतरी मोठा आजार व्हायच्या आधी तुम्ही स्वतःला चेक करा. तुमचं असंतुलनावरनं कळतं की तुम्ही कशा स्थितीमध्ये आत्ता आहात, त्याप्रमाणे तुम्हाला ते ट्रीटमेंट सांगतील. सो इथे येऊन तुम्ही राहून पण करू शकता किंवा येऊन जाऊन करू शकता पुण्यात असाल तर. त्या व्यतिरिक्त म्हणजे आयुर्वेदा व्यतिरिक्त आपल्याकडे वेलनेस ट्रीटमेंट आहेत. वेलनेस म्हणजे बाह्य ज्या केल्या जातात, बाह्य फिजिक्ससाठी फेशियल आहे, हेड मसाज, फूट मसाज, फुल बॉडी मसाज. ह्या ट्रीटमेंट अशा आहेत की त्यालासुद्धा आयुर्वेदामध्ये मान्यता आहे, पण त्यासाठी तुम्हाला कन्सल्टेशनची गरज नाही, कारण त्या तुम्ही पोटात काही औषध वगैरे घेत नाही. सो तुम्हाला कधी असं वाटत असेल की मला ही ट्रीटमेंट करायची आहे, स्वतःला सेल्फ पॅम्पर म्हणतो की स्वतःकडे लक्ष देण्यासाठी, तर त्याहीसाठी तुम्ही इथे बुक करू शकता आपल्या वेबसाईटवर किंवा आता मी त्यांच्याकडे माझा नंबर तुम्हाला मिळेल. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून कळवायचं आहे तुम्हाला जर काही यायचं असेल तर, आणि त्याप्रमाणे बुकिंग करायचं आहे. कारण इथे आपले जे थेरपिस्ट आहेत ते 4च आहेत, 2 लेडीज 2 जेंट्स. तर जेंट्स हा जेंट्स, लेडीज हा लेडीज, अशा प्रकारे असतं. तर आधी स्लॉट बुक करायला लागतो. आणि तुम्हाला नुसतं पिकनिकला वगैरे यायचं असेल, 1 डे टूर असेल, सगळं पॉसिबल आहे. मग निसर्गाचं नुकसान न करता जे जे तुम्हाला करायचं असेल आम्ही सगळ्याला कॉपरेट करू. काही लोकांना प्लांटेशन लावायचं असतं, मध्ये एकदा शेणापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणं आणि ते कमर्शियली कसं विकायचं ह्यावर एक सेमिनार घेतलं गेलं होतं, आम्ही फ्री ठेवलेलं ते. सो अशा काही विविध कल्पना तुमच्या मनामध्ये असतील ज्याच्यामध्ये लोकांना काहीतरी उद्योग पण मिळेल किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी आपण देऊ शकू, असे सगळे वर्कशॉप आम्ही फ्रीमध्ये ठेवतो. सो तुम्हाला हवं तर तुम्ही पण तिथे येऊ शकता, स्वतःचंही ठेवू शकता आणि मी तुम्हाला कळवत जाईन. यांना इव्हेंट सांगा. आता 18 तारखेलाच आमच्याकडे लेडीजसाठी सेमिनार आहे, म्हणजे वर्कशॉप आहे. ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सरची फ्री चेकअप आहे. आणि जर का खरोखर कोणाला त्याच्यामधनं चेकअपमध्ये कळलं की आहे तर त्यांना पुढच्या 4 ट्रीटमेंट पण फ्री आहेत. तर आता हे मी ह्यांना पाठवेन, ते तुम्हाला पाठवतील, तुम्ही सगळे त्याचा लाभ घ्या. सो इथे अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट कायम असणार आहेत. तर तुम्ही कनेक्टेड राहा आणि काय असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि काय बोलायचं तर विचारा. आता
बेसिक मी सांगितलं. शेणापासून इतर कोणते प्रोडक्ट तयार होतात म्हणजे गवऱ्या माहिती आहे गौऱ्या फिनेल तयार होतं, नंतर हँडवॉश, फेसवॉश, सनस्क्रीन लोशन म्हणजे मी स्वतः वापरलेलं आहे की त्याचा वास थोडासा वेगळा असतो पण खूप छान. आत्ता ॲक्च्युली बंदच आहे ते शॉप, कारण आता ते प्रोडक्शन बंद आहे. 2-3 महिन्यानंतर परत चालू होईल. सॅम्पल म्हणून आता म्हणजे पॉसिबल आहे काहीच नाही, बंदच आहे, शॉपच बंद आहे. आम्हाला घेता आलं असतं एक. मान्य आहे मला, मी बघते पण मला नाही माहिती आतमध्ये किती वस्तू अवेलेबल असतील नसतील, कारण शॉप आम्ही सध्या 3 महिने बंद ठेवले. सो उघडायला मी एखाद्याला उघडायला सांगू शकते, पण खरोखर त्यात किती वस्तू मिळतील मी नाही सांगू. ऑनलाईन पण माहिती मिळेल ना ते. ऑनलाईन मी तुम्हाला फोटो वगैरे पाठवू शकते. सध्या बंद आहे त्यांचं. ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये खूप हां, तुम्हाला बघायचं असेल तर मी एका मुलाला सांगते की शॉप उघडून दाखवा, तर तुम्हाला अंदाज येईल, जेवढ्या केवढ्या वस्तू आहेत त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कसं असतं ते. आम्ही दुसऱ्याला सजेस्ट करू मग जर हो हो चालेल, ठीक आहे. चांगले वाटतं. उघडून दाखवा. बघूया, आम्ही दाखवेन तिकडे बाहेर. एक हिराला आहे ना डेअरीवाला, त्याला अजून काय विचारायचं तर विचारू शकतो. शंका काही शंका चौधरी साहेब, सरपंच साहेब बोला. सरपंच बोला. मग जर आमच्याकडे लेडीजना ते जनजागरणाचा प्रोग्राम सांगा 18 ऑगस्टचा. आपल्याला 30-30 बायकांची बॅच करायची, तर ॲटलीस्ट गावातल्या सगळ्यांना फायदा होईल ना त्याचा, कारण त्या असं उठून मुद्दाम स्पेशल चेक करायला जात नाहीत आणि त्यांना खूप शक्यता असते. तुमचं तिकडे नाही होऊ शकत आमच्या कुठला एरिया आहे तुमचा? शिवर गणपतीचे पुणे सोलापूर मला तुम्ही व्हॉट्सअप करा त्या एरियाचं नाव, मी आमच्या डॉक्टर्सना विचारून तुम्हाला सांगते. पॉसिबल झालं तर एक्सपोजर खूप चांगलं राहील तुम्ही जर तिथे चालेल चालेल. सगळं एक्झॉटिक वगैरे ते असतं त्यांचं. व्हेजिटेबल म्हणजे ऑर्नामेंटल नर्सरी सगळं तिकडे आहे. हजारो प्रकारचे ते भरपूर फिरतात वगैरे, त्यांना सगळं माहिती आहे, ऑल इंडिया फिरत असतात. तसं ते पण चांगले म्हणजे असं आधी मीच एकदा बघते येऊन, फोटो काढते, म्हणजे मला कोणाला सांगताना ते काय मी बघितल्याशिवाय मी सांगू शकत नाही ना. प्रश्नाच्या बाबतीत असं आहे की प्रोडक्शनपर्यंत सर्व करू शकतात, त्याची काय अडचण येत नाही. पण पुढे जे मार्केटिंग आहे, कस्टमर कसे आयडेंटिफाय केलं. 110 रुपीज किंवा यांनी सांगितलं तुम्ही 100 रुपीज सांगताय, पर लिटर तुम्ही मिल्क सेल करता, 90 रुपये सांगितलं आणि घरपोच असेल तर 99. मग तुम्ही पुढचं सेलिंगचं कसं करताय, कस्टमर कसं आयडेंटिफाय करताय. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, फॉर एक्झाम्पल एकदम आधी इथे फक्त गोशाळा होती आणि फक्त डेअरी होती, त्याच्यामुळे गोशाळा म्हणून इथे सगळे लोक अण्णासरांना अनेक वर्षानुवर्ष ओळखतात. त्यामुळे दुधासाठी आम्हाला कस्टमर शोधावे लागले नाहीत, कस्टमरने आम्हाला शोधलं. त्याच्यामुळे फक्त आम्हाला कस्टमर शोधावे कशा लागले, तन्मनसाठी, कारण ते लोकांना अजूनही माहिती नाही आहे. पण बेस आम्हाला मिळाला की जे डेअरीच्या निमित्ताने इथे यायचे, ते आतमध्ये आता काय नवीन सुरू झालं म्हणून आतमध्ये यायचे. कारण आधी मी सोशल मीडियामध्ये काहीच केलं नव्हतं, कारण इथे फक्त फॉरेनर्स यायचे आणि त्यांचे असे वर्षानुवर्षाचे बुकिंग असायचे, त्याच्यामुळे आपल्याला येऊन राहायला पण चान्स नव्हता. आणि फिरण्याच्या दृष्टीने वगैरे कसं फ्रँकली सांगते, पण आपल्याकडे आपण कुठे काही फेकतो, बरेचसे लोक तंबाखू खातात, कुठे थुंकतात, हे सगळं अवॉइड करायला ना बाहेरच्या मीडियाला आम्ही कोणाला सांगितलंच नव्हतं की इथे एवढी सगळी फॅसिलिटी आहे. पण आता असं झालं आहे की 2-3 वर्षामध्ये आता आमची टीम पण प्रॉपर झाली, आता सगळं सेट झालं आहे, सगळी सोय आहे, CCTV कॅमेरे आहेत, तर सगळ्या गोष्टी आता मॅनेजेबल आहेत, म्हणून ते सगळ्यांसाठी ओपन आहे. आता सोशल मीडियावरती तुम्हाला आमचे भरपूर ॲड्रेस वगैरे दिसतील, आता म्हणजे येईल, इंट्रोड्यूस होईल 15 ऑगस्टच्या आसपास. आणि ह्याच्या आधी पण आम्ही फक्त जे डॉक्टर्स होते ना आमच्याकडे, जी 8 जणांची टीम आहे, त्यांचा स्वतःचा कस्टमर बेस खूप स्ट्रॉंग आहे. ते सगळे पुण्यामध्ये 20 ते 25 वर्ष प्रॅक्टिस करतात वेगवेगळ्या लोकेशनला, तर त्यांच्या थ्रू बरेचसे लोक रेग्युलरली येतात, तेव्हाही यायचे. मग एक व्यक्ती येऊन गेली, फॉर एक्झाम्पल तुम्ही डॉक्टरचे फ्रेंड आहात, तुम्ही येऊन गेलात, तुम्ही इथे एखादी गोष्ट एक्सपिरियन्स केली, तर मग तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन येता. सो असं फॅमिली टू फॅमिली आधी आमचं वाढत गेलं. आणि एकदम बिगिनिंगला आम्ही असंही केलं होतं की जे आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत, जे इथे कनेक्टेड नाही आहेत पण ऑल ओव्हर पुणे आहेत, त्यांना स्वतःला मी पर्सनली जाऊन मार्केटिंग केलं होतं 3 वर्षापूर्वी. प्रत्येकाच्याकडे जाऊन इकडच्या सगळ्या फॅसिलिटीज त्यांना सांगितलेल्या आणि त्यांना कन्व्हिन्स केलं होतं की तुमच्या कस्टमरना हे रिफर करा. सो मार्केटिंग स्ट्रॅटेजी मी तेव्हा केली होती. तुम्ही एकच जणाला भेटला जो 100 जणांपर्यंत पोहोचेल, डायरेक्ट डॉक्टर्स तुम्ही आयडेंटिफाय. हो, डायरेक्ट डॉक्टर. मिल्क प्रोडक्शन तर पहिले चालू होतं, आपण अकोमोडेशन कधीपासून चालू केलं. तरी झाली 3 वर्ष. अकोमोडेशन पंचकर्म एकत्र सुरू झालं, मग त्यासाठीच ते. आणि एक पथ्यमसुद्धा आपले रेस्टॉरंट स्पेशली आयुर्वेदासाठी होतं, आता थोडंसं फ्लेक्झिबल केलं आहे. पण तरी जे खाली ट्रीटमेंट घ्यायला येतात त्यांच्यासाठी डाएट चार्ट असतो ना, तो डॉक्टर आम्हाला प्रोव्हाइड करतात. सो त्यांना तेच फॉलो करावं लागतं. त्यांच्याबरोबर आलेली व्यक्ती भले दुसरं खाऊ शकते, बट ज्याचं ट्रीटमेंट चालले त्याला तेच खायला पाहिजे. आता या कोरोनाच्या कालावधीत या बिझनेसमध्ये तुम्हाला सेटबॅक बसला की उलट टुरिस्ट वाढलेत या गोष्टीसाठी? सेटबॅक फक्त पंचकर्माच्या दृष्टीने बसला, कारण डॉक्टर्सच रेडी नव्हते इथे यायला. आम्ही रेडी होतो, कारण आम्ही हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन असल्यामुळे आम्ही ओपन ठेवू शकत होतो, पण डॉक्टर्स रेडी नव्हते तिकडनं इथे रेग्युलर यायला. त्यामुळे ऑटोमॅटिकली थेरपी आम्हाला थांबाव्या लागल्या. पण स्टे आणि फूड आम्ही चालू ठेवलं होतं, कारण येऊन राहू शकतात लोक, नॉर्मल निसर्गाचा एन्जॉय करू शकतात. आणि मेन त्या दरम्यान डेअरी आणि मँगो हे आमचे बिझनेस खूप स्ट्रॉंगली चालले, कारण ते 2 तेव्हा अवेलेबल होतं नेमका कोरोनाच्या काळामध्ये. इथे सगळी झाडं भरली होती आंब्यानी, म्हणजे 2 महिने मी फक्त आंबेच विकत होते. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त त्याचेच फोन मला यायचे, म्हणजे कंटिन्युअस फोन. हापूस आहे की केशर आहे जास्त? हापूस जास्ती आहे, केशर थोडेसे.
सो काही नाही, इथे कशा 2-3 गोष्टी आहेत ना, तर आम्ही एकामेकांना सप्लिमेंटरी म्हणतात त्या, आणि दुधाचा तर संपतच नाही विषय. आमच्या ऑर्डर जेबाडी वाढत चालल्यात. त्यामुळे उलट अण्णा सरांनी अशी आयडिया केली की इथे आपण किती अकोमोडेट गाई करू शकतो, ऑर्डर तर वाढत चालली आहे. सो गावामधले जे इंटरेस्टेड लोक आहेत आणि जे जेन्युन आहेत की ज्यांना फक्त फायनान्शियल प्रॉब्लेम आहे म्हणून गाई अफोर्ड करू शकत नाहीत चांगल्या, तर आपण गाई विकत घेऊन देतोय. त्यांना चारा बिरा सगळं आम्ही इकडनं प्रोव्हाइड करतो आणि तिथे आमचा एक सुपरवायझर असतो. सो इथे जसा गोठा आहे तसा तुम्हाला गावात वेगवेगळ्या ठिकाणी आता दिसेल, जो अण्णा सरांनीच बनवला आहे. म्हणजे आम्हाला त्यांचं दूध किंवा त्यांचे प्रोडक्ट घेता येतील, कारण ते आमचेच आहेत, त्यांना सगळी निगराणी आमचीच आहे. असं मग हे फक्त A2 दुधापुरताच विषय आहे की हे आयुर्वेदिक सुद्धा आहे? आयुर्वेदिक म्हणण्यापेक्षा सेंद्रिय सुद्धा, ऑर्गॅनिक सुद्धा आहे? ऑर्गॅनिक नॅचरली आहे, कारण आपण त्यांना कुठलंही औषध देत नाही. जे काय बनतं, कुठले काढे किंवा रस आपले डॉक्टर जे इकडे आपण ठेवले आहेत ते पण असे अँटीबायोटिक वगैरे गायींना भरपूर प्रकारचे औषध देतात, तुम्हाला माहिती आहे. पण आपण सतत हा प्रयत्न करतो की आयुर्वेदिक बेसवरती काय करता येईल. गायींना औषध देण्यापासून आम्ही ते करतो. त्यांना संस्कार घालण्यासाठी आम्ही त्यांना मुक्त संचारमध्ये ठेवतो, म्युझिक ऐकवतो, त्यांना फ्री ठेवण्यास, म्हणजे जे विचरण करणाऱ्या गायी असतात त्यांचं शेणाची क्वालिटी असते ती आणि दुधाची क्वालिटी असते ती बांधलेल्या गायींच्यापेक्षा खूप वेगळी असते. So हे जी मला विचारायला लागेल. नाही कॉन्सन्ट्रेट नाही देत, फक्त चारा, हिरवा चारा आणि वाळलेला चारा. हां, कुट्टी केलेला घास असतो आणि मुरुम घास असतो, त्याच्यामध्ये गुळाचं आणि बाकीचे मिनरल्स आहेत ना. हां, मुरुम घास तेच कर मुरगास. तिथे मागे रेसिडेन्शियल रूमच्या मागे ना त्याचं सगळं ते शेत लावलेलं आहे त्या गवताचं, नेफियर की काय म्हणतात ना. हा नेपियर. नुसतं नेपियर आता आपण जे गायांचे तिकडे करतो पालन पोषण, त्यानुसार नुसत्या गावतावरती ह्याच्यावरती आता तुम्ही मगाशी सरांनी सांगितलं की अगदी 15-20 लिटर पर्यंतच्या गायांचं हे केलेलं आहे. ज्यावेळेस 10 लिटरच्या पुढं गायीचं दूध निघत असतं त्यावेळेस त्या गायीला बाकीची पोषक तत्व भरपूर आवश्यक असतात. मग ते नुसते बोला, मला डिटेल माहिती नाही. नाही, ते खूप साऱ्या गोष्टी त्याच्यासाठी सोलापूरचा जो कडबा आहे ना, तो कडबा, मराठवाड्यातला मक्याचा कडबा, हे बाकीचे घटक आम्ही त्याच्यामध्ये हां, आणि त्याच्यामध्ये बाकीचं जे हे आहेत हां, गोळी नाही सर वापरत. तुमची जी हे जे तुम्ही म्हणताय ना, म्हणजे विषय मला माहिती आहे. आमच्या कोल्हापूर, सांगली, सातारा साईडला गोकुळ दूध संघ आहे, वारणा आहे, ती जी गोळी आहे ती गोळी इथं वापरली जात नाही, कारण त्याच्यामध्ये मळीचं प्रमाण असतं. केमिकल इथं काही नाही वापरलं जात, मला माहिती आहे की टोटल. हां, विशेष करून हायड्रोपॉनिक जे आहे ज्याच्यावरती मोड येतात, तर इथे आपला प्लॅन्ट होता, पण त्या ठिकाणी आपण कल्चरचा टाकला. ते तशाच पद्धतीने मका लागवड मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी केली जाते. त्याचबरोबर आपण तुमच्याकडं कडवळ का काय म्हणतो आपण, हां, ज्वारीचं ते कणसात आलं की ते कापलं जातं आणि तिथून मग सोलापूरवरनं इथं आणून त्याच्या कुट्टी करून त्याच्यावरती जे गुळाचा जे मी वारंवार सांगतो, तर त्याच्यापासून काय होतं की एकतर थोडंसं मीठ गूळ वगैरे टाकल्यानंतर त्याच्या चवीमध्ये जास्त होतं आणि लाळीचं प्रमाण वाढल्यामुळं त्याचं पचनक्रिया जास्त होते आणि मग त्यापासून दुधाची पण म्हणजे दूध वाढायचं हे करतं. सगळे घटक हे पोषक दिले जातात. याच्यामध्ये गोळीच्या ऐवजी जो कडधान्य आहे त्या कडधान्याचा त्याच्यामध्ये आपण भरडा जो म्हणतो ना त्या पद्धतीचा दिला जातो. हां, येस, करतो हे पदार्थ ठीक आहे. आणि केमिकल हां, कारण आम्ही सुरुवातीपासून असल्यामुळे हे माहिती आहे. सुरुवातीला जर का काय हे केलं म्हणजे त्याला एक चांगल्या प्रकारचं काही ठिकाणी आता काय आता ही कोविडमुळे पाहिजे तेवढं सुरुवातीला आपण ज्यावेळी पर्यटक येतात त्यावेळी आपण आपल्या पद्धतीने काल मी गेलो होतो तिकडं साधारण गुजराती समाज जास्त होता, गुजराती पगडी आम्हाला तर अशा पद्धतीचं स्वागत केलं की त्यामुळे त्याला त्याचा आनंद वाटतो. मी पण चांगल्या ठिकाणी म्हणजे पंचवीस नाही, मी माझ्या गावात आलो. जवळजवळ आमचा सर्वे आहे की त्याला 37% लोक पुणे आणि मुंबई, ठाण्याचे जवळजवळ स्वतःचं नातेवाईक सोडूनच एक वस्ती जातात. आता तुम्हा आम्हाला घर आणि बाकीचे पाहुणे काही आपण अजून जोडलेले ते आता आम्ही ते असं तसंच राहतो. पण बरेच लोक असे आहेत की त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, IT मध्ये काम करतात, पण त्यांच्याकडे नातेवाईकाचं प्रमाण फार कमी. अशा ग्रामीण कृषी पर्यटनामध्ये जर त्यांनी पहिल्यापासून जर त्याचा अशा पद्धतीने स्वागत केलं तर त्याचा त्यांना खूप आनंद होतो. वारंवार मग ते दुसऱ्याला सांगतात, दुसऱ्याला घेऊन येतात. त्यामुळं आमच्या पर्यटनाचा साधारणतः पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणचा जर विचार केला तर राज्य सरकारकडे मागच्या कोविडच्या आधीपासून 1700 कोटी रुपयांची उलाढाल आमच्या विभागाच्या माध्यमातून त्या महसूल विभागात म्हणजे आजूबाजूच्या तरुण वर्गाला कुणाला म्हणजे एखाद्या नारळाचा असेल, दूधचा असेल, तर ह्या सगळ्याचा विचार केला तर एवढा मोठा विभाग मोठा आहे. आणि आता परदेशी पर्यटक थांबले तुमचे ते बरेचसे जण परदेशला जात असतील
मलेशिया दुबई वगैरे पण आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागामध्ये त्याचा प्रसार होईल. सगळे शेती असल्यामुळे सापाचा ह्याचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे संदीप धुमानच्या दुकानात तुम्हाला काय मिळेल? संदीप धुमान चालू व्हिडिओ चालूच आहे. बंद केलाय का? ओके. नमस्कार. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, कृषी पर्यटन विभाग, त्याचबरोबर पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य, कृषी विभाग पुणे जिल्हा हवेली तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी ग्रामीण कृषी पर्यटन, आयुर्वेदिक कृषी पर्यटन आणि कृषी पर्यटनातील दुग्ध व्यवसाय, त्याचबरोबर वनस्पती लागवड, आयुर्वेदिक ट्रीटमेंट या चारही प्रकल्पाच्या एकत्र असलेल्या या वृंदावन थारपारकर काऊ क्लब, त्याचबरोबर तन्मन आयुर्वेदिक कृषी पर्यटन केंद्र, मुक्काम पोस्ट खाटपेवाडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे यांचे संस्थापक अध्यक्ष माननीय चंद्रकांत अण्णा भरेकर, त्याचबरोबर किरण अण्णा भरेकर, त्याचबरोबर आमच्या मॅडम या ठिकाणी आपल्याला सखोल अशी माहिती दिली. तर याचा उपयोग आमच्या सरतापवाडी आणि हवेलीतल्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून ही सहल आयोजित केली आणि कृषी विभागाच्या माध्यमातून त्याचबरोबर पर्यटन विभागाच्या माध्यमातून या केंद्राचं जास्तीत जास्त प्रचार प्रसार आणि राज्याच्या बरोबर आपल्या देशातसुद्धा याचं नाव कसं जाईल त्यासाठी आपण वेळोवेळी आपल्या वेबसाईटवरती आम्ही ते टाकत असतो. आणि या माध्यमातून नक्कीच देशातल्या ह्या कोरोनाच्या काळामध्ये लोकांच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अण्णांनी जो हा खरोखर उपक्रम केला आहे हा अत्यंत चांगला आणि वाजवी आहे. अशाच प्रकारचं तुम्ही आदर्श घेऊन देशी गाईचं संगोपन असेल किंवा आयुर्वेदाचं ट्रीटमेंट घेण्यासाठी इथं तुमच्या भागातली काही लोकं असतील. आता मॅडमने जो उल्लेख केला, कॅन्सरसारख्या ठिकाणी आज आपल्याला खूप किंमत मोजावी लागते, पण या ठिकाणी अत्यंत अल्प दरात आणि योग्य ते ट्रीटमेंट तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मिळतं. अशा चांगल्या सेवा अण्णांनी या ठिकाणी उपस्थित केल्यात आणि या ठिकाणी मॅडम आणि आमचे किरण सर वेळोवेळी इथं आम्हाला सहकार्य करतात आणि तुम्हालाही करतील अशी मी या ठिकाणी गाऊ देतो. आणि दोन्ही विभागाच्या माध्यमातून तन्मन आयुर्वेदिक कृषी पर्यटन केंद्र आणि मॅडम सगळ्यात तुमचाच मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. यालाच म्हणायचं आभार प्रदर्शन. केवढं मोठं ते
प्रोजेक्ट 1 एकरमध्ये केलेला आहे. ओके. आणि यामध्ये आत्ता जे करतोय आपण प्लॅन ते आहे. इथला प्लॅन जो आहे तो थोडासा अर्बन लुक आहे. कृषी पर्यटनमध्ये पूर्ण आपला विलेज लुक ज्याला म्हणू, म्हणजे पूर्ण तो नेचर जो एरिया आहे त्याला आपण हातच लावलेला नाही. म्हणजे जवळजवळ एक 12-15 एकरचा जो डोंगर आहे त्याच्यामधली सगळी झाडं आहे तशीच ठेवलेली आहे तेच नॅचरल पाथवे आपण ठेवलेले आहेत. आणि टेबलटॉपवरती आत्ता ऊसाचं प्लांटेशन केलेलं आहे. आणि जवळजवळ मागच्या एक 4 ते 5 वर्षामध्ये 1,500 झाडं आपण तिथे वेगवेगळ्या पद्धतीची लावलेली. म्हणजे सगळी फळझाडं आहेत, काही आयुर्वेदिक झाडं आहेत. आणि तिथला जो प्लॅन आहे तो पूर्ण कृषी पर्यटन टेंट्स असतील, रूम्स असतील आणि त्यातल्या काही लोकांना थोडंसं अपग्रेडेड व्हर्जन हवे त्यांना आपण इथे आणणार. आणि लकीली माझी मिसेस आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्यामुळे त्यांचं जे ट्रीटमेंट आहे आयुर्वेदिकचं ते आपण इथे प्लॅन करतो. म्हणजे पूर्ण आठवडाभराचा प्लॅन असेल. आणि यामध्ये आपलं टार्गेट जे आहे ते मेनली अर्बन एरिया आहे, मुंबई, पुणे, जिथं गरज आहे लोकांना. कारण आता तर सगळे कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम आहे, त्यांना बाहेर पडणं, सूर्यप्रकाश लागणं आणि बोन मॅरो डेन्सिटी वाढवणं फार गरजेचं आहे. त्यासाठी हा सगळा आपण प्रोजेक्ट केलेला आहे. यामध्ये सरांचं बरंच मार्गदर्शन आम्हाला आहे, सोळंकुरे पाटील साहेबांचं. आणि आज तुम्ही आल्यामुळे त्याला अजून थोडासा फास्ट ट्रॅकवरती काम होऊन जाईल. आणि तुमच्या गायडन्स खाली आपण पूर्ण त्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करूया. तुमचं मार्गदर्शन फार मोलाचं आहे आमच्यासाठी. धन्यवाद माळवदकर साहेब. आता या ठिकाणी आपण 2 कृषी पर्यटनाची संकल्पना पाहतो आहे. आता हे जे आहे ते MTDCच्या अंतर्गत येतं. बेड आणि बटर जो आमची जी दुसरी स्कीम आहे MTDC, आणि ते जे आपण सकाळी जे पाहिलं ते MTDCमध्ये येतं. पण आता 3 नंबरचं जे आपण पाहणार आहोत ते शेतीचं आहे, ते ग्रामीण कृषी पर्यटनाचं. म्हणजे शेतकऱ्यांनी असलेली शेती करून त्या ठिकाणी आपण नॅचरल म्हणजे निसर्गाला संगोपन करणारे असं त्याचं बांधकाम करायचं. जसं वुडनचं केलं, बांबू हाऊस केलं, बरोबर आहे, ते जे काय बांधकाम केलं आहे तर त्या पद्धतीने करायचं. ह्या ठिकाणी कंस्ट्रक्शनचा जो विषय आहे तो कंस्ट्रक्शन विषय यामध्ये आपण घेऊ शकत नाही. पण आपल्याला दोन्ही पर्याय सरकारने उपलब्ध केलेले आहेत. यामुळं तुम्हाला जे शहरी जो आता मेट्रो सिटीतलं आहे, पुणे असेल, IT पार्कमधला असेल किंवा अर्बन जो आम्ही जे सेक्टरमध्ये आपण जे आता मार्केटिंग जेसाठी आपण काम करणार आहोत त्याच्यासाठी हा पोषक आहे. कारण या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकाला आता मला वाटते 15-15 दिवसाचे काही होमवर्कचे आपले बुकिंग ह्या ठिकाणी झालेले आहेत. तर याचा कुठंतरी तुम्हाला सरतापवाडी किंवा आपलं जे कुंजीरवाडी, त्यानंतर आपलं हवेलीतल्या बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. तर अशा दोन्ही टप्प्यामध्ये आपण कृषी पर्यटनाच्या संदर्भात आपण काम करतो आहे. आणि त्याचं मार्केटिंग हे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून केलं जातं. आता सकाळपासून तुम्ही ऐकता की महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ म्हणजे नक्की काय आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे साधारणतः राज्य सरकारचं महामंडळ आहे. त्याच्यामध्ये याचे पहिले अध्यक्ष हे माननीय मुख्यमंत्री साहेब होते, पण आता अलीकडे कायदा बदलल्यामुळं राज्याचे सहकार आणि पणन मंत्री माननीय बाळासाहेब पाटील साहेब याचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर तिन्ही विभागाचे आयुक्त, साखर आयुक्त, पणन आयुक्त आणि त्याचबरोबर सहकार आयुक्त आणि आमचे सोनी साहेब असे याचे आयुक्त आहेत. म्हणजे हे सरकार, राज्य सरकारचा कारभार असलेलं म्हणजे शिष्टमंडळ असलेलं एक सहकार महामंडळ आहे. या महामंडळाच्या अंतर्गत आमच्या जे कृषी विभागाचे जे काही योजना आहेत त्याचं पहिलं गोष्ट मार्गदर्शन देणं. त्याचा डायरेक्ट शेतावरती जाऊन आता समजा आमच्या सरताबॉडीच्या सरपंचांना एखादा प्रकल्प करायचा आहे तर त्यांच्या शेतावरती खरोखर तो करता येईल का, त्यांची शेती त्याच्यासाठी तेवढी उपलब्ध आहे का, त्यांनी जे प्रस्तावना मांडतात किंवा त्यांना जे म्हणायचं आहे. म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये असं आहे की पहिला काळ आता एक निघून गेला आहे की बाबा एखाद्या शेतकऱ्याने ऑनलाईन केलं किंवा ऑफलाईन केलं आणि त्याने एखादा प्रोजेक्ट टाकला आणि 6 महिने प्रोजेक्ट टाकला आणि काही दिवसानंतर परत प्रोजेक्ट बंद झाला, असं काय आता होत नाही. त्याच्यासाठी कृषी विभाग कायम सतर्कतेने काम करतं. तर त्यातलाच एक भाग म्हणून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून नाबार्डच्या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट आणि स्वतःच्या जे काही कंपनी ॲक्टखाली असणाऱ्या प्रायव्हेट कंपन्या या तिन्ही विभागाला एकत्र घेऊन त्याला प्रशिक्षण दिलं जातं. आणि प्रशिक्षणच्या माध्यमातून मग आम्ही तुमच्याकडे येऊन तुमचं जे बँकिंगचं जे काय प्रोजेक्ट करायचं असेल त्याला DPR बनतो, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला जातो आणि त्यानंतर तुमची फाईल बँकेमध्ये जाते. आता समजा रुरल एरियाचं कृषी पर्यटन करायचं असेल तर 1 एकरामध्ये 4 रूम्स असतात, 1 कॉमन हॉल असतो आणि चुलीवरची थीम असते. आणि हे अर्बनियाचा आहे तो हा प्रकार आहे. म्हणून आम्ही तुम्हाला आजच्या टूरमध्ये दोन्ही विषय दाखवण्याचं काम केलं आहे की उद्या आता सरपंचना वाटले की मला रुरल करायचं नाही, मला अर्बन हायफाय करायचं,
तर सरपंच साहेब त्याच्यासाठी सुद्धा हा मार्ग आपला मोकळा आहे. मी आता सरपंचांचं नाव घेतो म्हणजे ते गावाचे प्रथम नागरिक आहेत. म्हणजे माझे सरतापवाडचे सगळे शेतकरी आलेच बरं का, नाही तर त्याच्यात आणि प्रत्येकाची नावं घ्यावी असं काय अपेक्षा ठेवू नका. म्हणजे मला कसं आहे आपल्या भागात मी भरपूर वर्षे काम केल्यामुळं मला असं काहीतरी बोलावं लागतं. तर विषय असा महत्त्वाचा आहे की आपण दोन्ही विभागाच्या माध्यमातून आपल्या शेतीला सक्षम जोड व्यवसाय किंवा आपलं जे आता एरिया जो PMRDमध्ये गेलेला आहे, तर त्याच्यासाठी जो तुमच्या शेजारी जो आहे हडपसर आहे, पलीकडं मगरपट्टा सिटी आहे, पलीकडं अजून विमानतळ आहे. तर ह्या परिसरातला जो ITतला जो तुमचा ग्राहक आहे तो तुमच्यापर्यंत येऊ शकतो. अशा पद्धतीच्या स्कीमसाठी आम्ही तुम्हाला आज महाराष्ट्र शासन कृषी विभाग हवेली, त्याचबरोबर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि पर्यटन संचालन आणि MTDC अशा 4 विभागाच्या माध्यमातून ही सहल आयोजित केलेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की कशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे आणि त्याचं मला वाटतं आहे माळवदकर साहेब सांगतील की साधारणतः आपण कोणता क्राऊड आपल्याकडे येतो. हे जर बघितलं तर बऱ्यापैकी उत्तर मुंबईचं आहे. म्हणजे मुंबई पुणे यातला जो क्राऊड आहे तोच बऱ्यापैकी येतो. मोस्टली जे कॉर्पोरेटमध्ये आहेत किंवा IT मधले जे लोक आहेत ज्यांना म्हणजे शहरीकरणाचा खरंच उभं आला ही लोकं आपल्याकडे बऱ्यापैकी आहेत. आणि आता लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर तो फ्लो आता वाढत चाललेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक विकेंडला आहेच आहे. प्लस वीकडेजसाठी म्हणून मग आपण ट्रीटमेंट सेंटरचं प्लॅन करतोच आहे. बरं कटले साहेब या. सर तुम्ही आता याच्या अनुषंगाने आम्हाला सर्वांना जे ऐकायचं की शासनाचा ॲग्रो टुरिझमच्या संदर्भात काय रोल आहे, आपण त्याला काय मान्यता घ्यावी लागते का? त्याच्यामध्ये योजना काय सहाय्य म्हणा, मार्गदर्शन म्हणा किंवा ट्रेनिंग प्रोग्राम्स म्हणा, ह्या सर्व बाबी जरा थोडक्यात सांगितलं. आता अलीकडल्या जे आता महाविकास आघाडीचे जे सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून 28 सप्टेंबर 2020 रोजी राज्यातला म्हणजे देशातला पहिला ग्रामीण कृषी पर्यटन ही योजना राबवण्यासाठी DOTची स्थापना केली आहे. पर्यटन संचालनालय त्याचं नाव आहे. तर हा कुणासाठी आहे की ज्या शेतकऱ्याकडे 1 एकर शेती 7 बाऱ्यावर आहे त्यांनी स्वतःची शेती करून राहिलेला पाट साधारणतः 1200 ते 1500 1800 स्क्वेअर फूटचं बांधकाम करून 8 दिवसातले 4 ते 5 दिवस शेती करावी आणि शुक्रवारी अर्ध्या दिवसापासून शनिवार रविवारी त्या येणाऱ्या पर्यटकाचं नियोजन करावं. म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला शेतीला जोड व्यवसाय होऊ शकतो. पहिला पार्ट तो शेतकरी असणं गरजेचं आहे. दुसरा पार्ट शेतकरी नसेल तर साधारणतः 7 ते 11 वर्षाच्या करारांनी तुम्ही शेती घेऊ शकताय. चौथा पार्ट आहे तो शेतकरी उत्पादन कंपनी, जी आता केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची जी योजना आहे ते समूहाने एकत्र येऊन चांगला एखादं हिल स्टेशन आहे. उदाहरणार्थ आता बाबा या ठिकाणी लवासा सिटी आहे आणि इथं जवळ एक चांगला डोंगर आहे पण आपल्याकडे एकट्याला जमत नाही, तर त्या ठिकाणी समूहाने 15 शेतकरी एकत्र आले, गट केला आणि त्या गटाला सुद्धा तुम्ही त्या गटाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तो कृषी पर्यटन उभारू करू शकताय. तर याच्यामध्ये योजना कशी आहे, शासनाने तुम्हाला यामध्ये कोणतीही सबसिडी डायरेक्ट नाही दिली आहे, इन्क्लूड केलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ 1 एकरामध्ये 4 रूम्स आणि 1 कॉमन हॉल यासाठी येणे करण्याची कोणती गरज नाही. म्हणजे जो मोठा सगळ्यात अडचणीचा आणि शेतकऱ्याला जो त्रासदायक विषय होता तो येण्याची अट पूर्ण याच्यात शिथिल केलेले आहे. आता 1 एकर ते 4 एकरापर्यंत, 5 एकरापासून 100 एकरापर्यंत किती क्षेत्र असलं तर फक्त 8 रूम्स आणि 2 कॉमन हॉल. म्हणजे आता उदाहरणार्थ ग्रामीण कृषी पर्यटन म्हणायचं आणि जर करता एखादा 10 एकरवाला आला आणि म्हणला की 10 × 4 40 रूम बांधतो आणि मी ते शेतीच्या ऐवजी हेच उद्योग करतो, म्हणजे कृषी पर्यटन म्हणजे ग्रामीण म्हणजे शेती राहणार नाही. तर त्याची पण त्या ठिकाणी सरकारने काळजी घेतलेली आहे. आणि दुसरा विषय म्हणजे हॉटेल आलं की मग तुमचा कर आला तर त्या ठिकाणी व्यवसाय कर हा 0 आहे. म्हणजे तुम्ही आज कृषी पर्यटन स्थापन केल्यापासून किती दिवस तुम्ही पुढं करणार आहेत तितक्या दिवस तुमचं व्यवसाय कर हा तुम्हाला पूर्णपणे माफ आहे. तिसरा मुद्दा आहे तो इलेक्ट्रिसिटीचा, तो घरगुती पद्धतीने तुम्हाला शेतकरी या नात्यानेच तुम्हाला तो आकारला जाईल. आणि चौथा मुद्दा आहे तो बँकिंगचा. आमच्या DPR पद्धतीने तुम्ही प्रोजेक्ट केला आणि प्रोजेक्ट फाईल जर तुम्ही बँकेत टाकली तर तुम्हाला लोन होऊ शकतं. आतापर्यंत आमच्या शिल्पा मॅडमनी साधारणतः 4 DPR अपर झालेत ना, 4 झालेत. साधारणतः 500चा आमचा 1 CRचा आहे, मध्ये एक तुमच्या
भिगवणच्या शेतकऱ्याचा एक 15 लाखाचा आहे, 30 लाखाचा आहे बोटिंग आणि ते दुर्बिणी पक्षी निरीक्षणचा. असे म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट झाल्यानंतर बँकर्स त्या ठिकाणी आमचा जो GR आहे राज्य सरकारचा पर्यटन संचालनाचा, तो त्याला अटॅच केल्यानंतर मार्केटिंग हे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ करणार आहे. आता महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडे सर्वसाधारणतः 2 लाख संस्था आहेत. आता यातल्या 1.5 लाख संस्था आहेत त्या गृहनिर्माण संस्था आहेत. पुण्यातल्या असू दे किंवा नागपुरातले असू दे, कोल्हापूरचे असू दे किंवा ठाण्याचे असू दे, या सगळ्या DDRच्या अंतर्गत महामंडळाचं त्याच्यावरती कंट्रोल आहे. त्यामुळं आम्ही त्या DDRच्या माध्यमातून पत्र पाठवून, जसं आता मॅडमनी सांगितलं की बाळासाहेबांच्याकडे सगळी आमची माहिती आहे, तर ती आम्ही आता इथली क्लिक आहे ते आम्ही त्याच्यावर व्हिडिओ फोटो लोड करतो, त्याच्या खाली पॅकेज आहे ते दे करतो. आणि तुम्ही तिथं पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या सोसायटीच्या आता जसं तुम्ही गावचे सरपंच आहे तसं शहरामध्ये सोसायटीचे चेअरमन असतात, तर त्यांच्या ग्रुपवरती ते फोटो डाउनलोड होतो. मग त्यांना माहिती पडतं की तन्मन कृषी पर्यटन, माळवदकरांचं कृषी पर्यटन, लवासास, कृष्णाई. मग त्या पद्धतीने तो ग्राहक त्याचं निवड करतो आणि त्यानंतर आमच्या वेबसाईटला सांगतो की बाबा मला ह्या ठिकाणी जायचं आहे. तर अशा माध्यमातून ही मार्केटिंग व्यवस्था आहे. त्यानंतर अर्बन बँक 30 लाख आहेत, अर्बन बँक ह्या 30 लाख आहेत आणि त्याच्यापुढं नॅशनल बँक ज्या आहेत त्या 20 लाख आहेत. आणि त्यानंतर IT सेक्टरमध्ये ज्या आमच्या सोसायटी आहेत त्या पण आमच्याकडे साधारण 15 ते 16 लाख आहेत. तर असा सर्वसाधारणतः 2-2.25 लाख ग्राहक जो आमच्याकडे सगळ्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या महामंडळापेक्षा आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. आणि यांची सर्वस्व कामं ही महामंडळाच्या माध्यमातून चालतात. त्यामुळं महामंडळाने याच्यामध्ये पूर्णपणे माननीय मंत्री महोदयापासून आमचे व्यवस्थापकीय संचालक माननीय मिलिंद आकरे सर हे याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी खूप तळमळत्याने काम करतात आणि त्यांचं आम्हाला वारंवार सहकार्य पण आहे आणि सपोर्ट पण आहे. जिथं जिथं जाऊ तिथं ते मी जरी बोलवलं तर येतात. आता परवा माझ्या संघ पुरा नागपूर विभागात होते, मध्ये तापोळ्याला होते, कोल्हापूरला पण आले होते. म्हणजे त्यांची शेतकऱ्यासाठी खरोखर तळमळ आहे. आणि याचा मेन पार्ट असा आहे की कृषी पर्यटन उभा करणं हे सोपं आहे, माळवदकर साहेबांना माहिती आहे, पण त्याचं मार्केटिंग करणं हे सगळ्यात अवघड आहे. आणि तेच मार्केटिंगचा जो भार आहे तो पदभार आपल्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून घेतलेला आहे. जसं मगाशी केळकर मॅडमनी म्हटलं की आम्ही हे ओपन केले पण आम्ही मीडियाला आलो नाही की कुठं आलो नाही. पण आत्ता जसं 2 महिन्यापासून माझ्या ह्या व्हिजिट चालू आहेत, तुमच्या महामंडळाच्या आहेत, परत कृषी विभागाच्या आहेत, इतर विभागाच्या आहेत, त्यामुळे त्यांचं कृषी पर्यटन आज प्रकाश झोतात आलेलं आहे. कारण आता माळवदकर साहेब आमच्या ग्रुपला आहेत की आमचं रोज आमचं जे हे आहे ते सारखं हलतं असतं आणि शेतकऱ्यासाठी सतत आम्ही काम करत असतो. त्याच्यासाठी कृषी विभागाचं आणि आत्मा विभागाचं आम्हाला प्रचंड सहकार्य आहे. याच्या अंतर्गत ज्या कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत, उदाहरणार्थ पॉली हाऊस असेल, ग्रीन हाऊस असेल, मच्छीपालन असेल, शेळीपालन असेल, वराहपालन असेल, कोल्ड स्टोरेज असेल, प्रक्रिया उद्योग असेल आणि त्याच्या पुढं जाऊन सरपंच साहेब वायनरी प्रकल्पाला पण मोठा निधी याच्यामध्ये उपलब्ध केलेला आहे. याच्यामध्ये वायनरी प्रकल्पामध्ये असं केलेलं आहे की या GRमध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की ज्यावेळी आमचा MOU 11 जूनला झाला 2020 रोजी, त्यानंतर सालसा मॅडमनी त्या एक्साईज ड्युटीच्या अधिकारी आहेत मोठ्या मंत्रालयामधल्या, त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की जे कृषी पर्यटनामध्ये वायनरी प्रकल्प करतील त्यांच्या एक्साईज ड्युटी कमी राहील. त्यांना डेली विकायच्या बेसमध्ये त्याचं 15,000 लिटरपर्यंत त्याचं प्रमाण राहील. म्हणजे तुम्ही वाईन महोत्सव करू शकता. म्हणजे तुमच्या भागातलं जे डाळिंब आहे, केळी आहे, त्यानंतर तुमचं बोर आहे, द्राक्ष आहे. त्यानंतर आम्ही महाबळेश्वरमध्ये आत्ता तो प्रोजेक्ट करतो, तो महाबळेश्वरमधला मोठा आहे, 3-3.5 ARचा प्रोजेक्ट आहे. तर तो जो आहे तो वायनरी प्रकल्प आहे. जसं आता मगाशी बरेकर अण्णाकडे आपण पाहिलं की नुसतं कृषी पर्यटन नाही, तिथं प्रक्रिया उद्योग आहे, तिथं गाईचं पालन आहे. म्हणजे याला जोडला तुम्हाला आजूबाजूचं सगळं सरावून विचार केला तर ह्या 4-5 विभागाला एकत्र घेऊन ते साईज म्हणजे ते एक मॉडेल ॲक्ट केलेलं आहे. आणि हे राज्यातलं नाही देशातला आदर्श ही संकल्पना आहे आणि देश लेवलवर सुद्धा याची चांगली वाव आहे. परवाच मी मागच्या आठवड्यात शनिवारी दिल्लीला गेलो होतो माझ्या एका वेगळ्या कामासाठी. त्यावेळीसुद्धा आवर्जून मला म्हटलं की तुम्ही महाराष्ट्रात कृषी पर्यटनमध्ये काम करणारे तुम्हीच का म्हणून. म्हणजे समजा एक लक्षात घ्या, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने दिल्लीमध्ये सुद्धा आपल्याला ओळखलं जातं. याचा अर्थ आपलं काम इथं चांगलं चाललं आहे. मला या निमित्ताने तुम्हाला आग्रह आहे, आमचे मंडलाधिकारी कडलक सर खूप काम करतात, तर या दौऱ्याच्या दरम्यान कमीत कमी तुम्ही आमच्या कृषी विभागाच्या आणि पर्यटन विभाग आणि याच्या माध्यमातून या योजनेमध्ये सहभाग घ्यावा. 4 विभागाचे अधिकारी तुम्हाला सर्वतोपरी मदत करतील. धन्यवाद. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी हवेली
त्याचप्रमाणे कृषी पर्यटन विभाग, महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा जो शेड्यूल प्रोग्राम आहे, या शेड्यूल प्रोग्राममध्ये कृषी पर्यटनाला वाव या संदर्भात माननीय सोळुंकरे साहेबांनी आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपली शेती आहे शहरालगत आहे, किंबहुना काही शेतकऱ्यांनी आता पुढे पण सुद्धा शेती घेतली असेल. तर या माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टीला आपल्याला शेतीच्या उत्पादनाबरोबरच कृषी विभागाच्या योजना असतील किंवा त्याबरोबर या पर्यटनाच्या याच्यामधून सुद्धा अधिकचा इन्कम कसा मिळेल आणि आपल्या शेतीच्या उत्पादनाबरोबरच एक वेगळा व्यवसाय जसं आपण पोल्ट्री असेल, डेअरी असेल, फिशरी असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला शेतीपूरक जोडधंदे आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा शहरालगत पुणे, मुंबई हा जो एवढा मोठा क्वांटम पॉप्युलेशनचा लाभार्थी वर्ग आहे किंवा जो ग्राहक वर्ग आहे, याच्यासाठी एक चांगली सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा पर्यटन विकास महामंडळाच्या अनुषंगाने बऱ्याचशा त्यांच्या योजना आहेत. पर्यटन त्या ठिकाणी प्लॅनिंग करणे, बँक लोन सँक्शन करणे किंवा त्याच्यामध्ये ते घटक आहेच. पण त्याबरोबर आम्ही जे शेतकऱ्यांच्या सेवार्थ आहोत, तर शेतकऱ्यांच्या अनुषंगाने ज्या ज्या वेगळ्या योजना आहेत, मग MIDHमध्ये पॉली हाऊसच्या योजना असतील, शेततळ्याच्या असतील किंवा तुमच्या वेगवेगळ्या प्लांटेशनच्या, मग MRGSमध्ये फळबाग लागवड असेल, गांडूळ खत प्रकल्प असतील, नाडे प्रकल्प असतील, की या सगळ्या बाबी किंवा कृषी यांत्रिकरणामध्ये ट्रॅक्टर असेल, रोटावेटर, पॉवर टिलर, विडर, या सगळ्या योजना आपण या MHDBTच्या मार्फतसुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या त्यांच्याकडे राबवत असतो. आणि आजचा खास उद्देश की आपल्याला याची ओळख व्हावी, ह्या योजनांची पण माहिती व्हावी आणि आपण आपल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करावं, त्याच्यातून काही जास्तीचं अर्निंग्ज म्हणजे जास्तीचा इन्कम मिळेल, हा प्रामुख्याने उद्देश आजच्या या कार्यक्रमामध्ये आहे. या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि सहकार्य केलं, त्याबद्दल महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी हवेली आणि कृषी विकास महामंडळ, कृषी लघु उद्योजकता विकास महामंडळ, पर्यटन विभाग या सर्वांचा वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो. नमस्कार. आज आपण जे कृषी टूर काढली ते म्हणजे कृषी तालुका अधिकारी आणि आपले पर्यटन संघाचे अधिकारी यांच्यातर्फे जी टूर काढली आणि स्वरतपडी गावासाठी जे तुम्ही टाईम दिला आणि जी काही माहिती दिली, ह्यातून कोणतरी आमच्यातलं एखादा उद्योजक ह्यात तयार होईल आणि ही आशा बाळगून आजचा कार्यक्रम चांगला झाला असं मी जाहीर करतो. आणि आम्हाला निश्चित यातून काहीतरी मदत होईल साहेबांकडून, याची आशा बाळगून थांबतो. सर, या संदर्भात अजून काही माहिती द्याल का? त्या प्रोजेक्ट सुरुवात कशी केली, किती दिवस झाले, तुमचं BC कॉस्ट बेनिफिट रेशो कसा मेंटेन होतो आहे, काय वगैरे? हा तसा प्रोजेक्ट 2 वर्षापूर्वी म्हणजे जस्ट लॉकडाऊनच्या आधीच सुरू झाला होता, पण लगेच लॉकडाऊन लागलं. कारण आता मध्ये परत ओपन झालं, त्यावेळी थोडंसं रिस्पॉन्स चांगला आला. मग आता पूर्ण ओपन झालं आहे, अजून चांगला रिस्पॉन्स आहे. इथं लकीली कसं मेनली सराउंडिंग जे आहे ते खूपच ग्रीनरी आहे. इथून जवळ टेमघर आहे, त्यामुळं जरी कृषी पर्यटक इथं आले किंवा पर्यटक इथं जरी आले तरी 2-3 दिवस ते व्यवस्थित स्पेंड करू शकतात. म्हणजे टेमघरला व्हिजिट होऊ शकते, लवासाला होऊ शकते, इकडे खडकवासलाला होऊ शकते आणि तिथून आमच्या शेतावरती पण ते फिरायला म्हणजे शिवार फेरी ज्याला म्हणतो आपण, ती इथली मुद्दामून आवर्जून लोक म्हणतात आम्हाला शेतावरती एक चक्कर मारायचीच आहे. म्हणजे बऱ्याचदा त्यांचा आग्रह पण असतो की इथं जेवण्यापेक्षा आम्ही तिथं आंब्याच्या झाडाखाली बसून आम्हाला जेवायचं आहे. हे झाल्यावरती आता लॉकडाऊननंतर कसं झालं, मुलांच्या परीक्षा संपल्या. माझेच काही क्लासमेट्स आहेत जे 2-2 वर्ष घराच्या बाहेरच नाही पडले. ते म्हणले आम्हाला वर्क फ्रॉम होम नाही, वर्क फ्रॉम युअर रिसॉर्ट करायचं आहे. त्यामुळे ते 4 दिवस इथे राहायलाच येतात, इथूनच काम करणार. त्यावेळी मुलांचं जे काही असेल ते, आणि सिक्युअर्ड एरिया आहे, पुण्यापासून जवळ आहे, हा एक फायदा आपल्याला होतो. आणि बऱ्यापैकी आत्ता बघितलं तर बुकिंग पुढचं ऑलमोस्ट 1-2 महिन्याचं बुकिंग प्रत्येक विकेंडचं आपलं फुल आहे. ह्याला अटॅच म्हणून मग आपण शिवार फेरी पण करतो आहे. म्हणजे तिथे पण प्लॅन जो आहे मेनली, मागे एकदा सरांना मी प्रेझेंटेशन दाखवलं होतं, पुण्यातल्या किंवा बाहेरच्या शहरातल्या मुलांना माहीतच नाही भात वर येतो का खाली येतो. प्रॉब्लेम तिथे आहे. म्हणजे तांदूळ लागतो कुठे हेच माहीत नाही.
लकीली एकदा माझ्याकडे असेच एक व्हिजिटर आले होते, मग त्यातनं ती कल्पना आली की भात वर आहे का खाली. म्हटलं अरे बापरे, हे इथून सगळा प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यावरती आम्ही एक सरांना प्रेझेंटेशन मी दिलं होतं की 1 दिवसाचा प्रोग्राम करायचा, ज्यामध्ये शाळांची मुलं येऊन तुम्हाला व्हिजिट करतील. तर त्यांचा जो एन्व्हायरमेंटल सायन्सचा प्रोजेक्ट असतो किंवा त्यांचे जे चॅप्टर्स असतात त्याच्याशी निगडीत तुम्ही जर इथे प्रोजेक्ट राबवलं, म्हणजे आता टाईप ऑफ इरिगेशन तसं जर आपण केलं, किंवा प्लॉईंगच्या मेथड्स किंवा सोर्स ऑफ वॉटर, हे जर त्यांना आपल्याला दाखवता आलं आणि प्रॅक्टिकल त्यांना करून दाखवलं की बाबा तुम्ही मल्चिंग पेपर घालायचा कसा, त्यातनं लॅटरल टाकायची कशी, हे जर त्यांना 1-2 गुंठ्यात करायला दिलं तर तो एक वेगळाच मोठा, म्हणजे जसं गावं जवळ आहेत आपल्याला, सरपंचांना पण तेच सांगायचं की असं जर केलं तर शाळा पण येतील आपल्याबरोबर. आणि पुण्यात म्हणा किंवा मुंबईमध्ये शाळांना काही, म्हणजे आपलं माहेरघर आहे पुण्यात तसं, त्यामुळे तिथला तो एक ॲडिशनल आपण वर्कआउट करू शकतो. आणि जर ॲक्टिव्ह असतील गावातली लोकं पण, आता जसं आमच्या इथे पण बरेच बचत गट आहेत, त्यांच्याबरोबर पण आपण काम करू शकू. हा एक आणि तो दुसरा कृषी पर्यटन, असे 2 प्रोजेक्ट आपण सायमल्टेनियसली इथे वर्कआउट करतो. सबसिडी जसं सांगितल्या पद्धतीने तुमचं बांधकामाचे जे हे आहे येण्याची अट आहे, ती पैसे आपण त्या महसूल विभागाला देतो. तुमचा जो टॅक्सचा जर विचार केला तर आता टॅक्स बघितलं तर खूप माहिती आहे तुम्हाला, टॅक्स जास्त येतो. तर तो सुद्धा आपण म्हणजे तुमच्या प्रत्येक 4ही विभागाला आपण त्याच्यामध्ये घेतले. महसूल विभाग आहे, इन्कम टॅक्स आहे, सर्व्हिस टॅक्स आहे, त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी आहे, आणि त्यानंतर तुमचं हे आहे आपलं गॅस कनेक्शनसुद्धा तुम्हाला कमर्शियल नाही आहे, शेतकरी पद्धतीने तुम्हाला ते रेट आकारला जाईल. ह्या 4ही योजना एकत्र आणलेत. आणि याच्यामध्ये काय झालं की कृषी पर्यटन आणि ग्रामीण कृषी पर्यटन जर करता सक्सेस करायचं झालं तर शेतकऱ्याच्या नावावरती बाबा 50% सबसिडी द्या, 70% सबसिडी द्या किंवा 35% द्या, तर शेतकरी ते उद्या हे मॉडेल पुढं चालल न चालल. पण यामुळं काय केलं की प्रत्येक विभागावारी ते सरकारनेच तिथं त्यासाठी ते भरलेलं आहे. म्हणजे आज तुम्हाला समजा सबसिडी दिली, 35% दिली, 50%, आणि एखाद्या प्लॉटचं समजा येणे करायला तुमच्याला तर 3 वर्षे गेली तर तुम्ही ते सबसिडी पण सोडून जाणार आणि ते प्रोजेक्ट पण सोडून जाणार. कारण गेले 15 वर्षे मी ॲग्रो टुरिझमवरती पहिल्यापासून मी काम करतो आहे. आज विदेशातल्या भरपूर कृषी पर्यटन, मलेशिया असेल, दुबई असेल, इस्रायल असेल, इंडोनेशिया असेल, जो गरीब देश आहे इथिओपिया, तिथं पण मी जाऊन आलो. तर पॉलिसी ह्या एक असं आहे की सबसिडीच्या नादावर जर काम करायचं झालं तर कुठलाही प्रोजेक्ट होत नाही. कडलक सर इथं आहेत, कृषी विभागाचे आमचे अधिकारी पण आहेत. सांगायचा मुद्दा असा आहे की जर करता तुम्ही ह्या पद्धतीने केले तर बाकीच्या 7 योजना आमच्या आहेत त्यात तुम्ही बघशिला तर तुम्ही म्हणशीला हे सबसिडी नाही, खरोखर गावरान गाईचं तूप आहे. म्हणजे आताच्या ह्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर त्या खूप केलेले. आज जर करता प्रत्यक्ष वायनरी प्रकल्प टाकाय जावा, बघा तुम्हाला काय होतं आहे, त्रास होतो तो. पण या पद्धतीने जर कृषी पर्यटनातील वायनरी प्रकल्प टाकाय गेला तर त्याच्यामध्ये भरीव तरतूद केलेली आहे. सांगण्याचा मुद्दा, वाईन हा म्हणजे वाईट विषय नाही आहे, पण त्या फळाला एक प्रक्रिया करायची आहे. फळाला वाया जाणारं फळ आहे ते जवळ करायचं. आपण कसं घेतो आहे त्यावर अवलंबून. दुसरा मुद्दा असा आहे की फूड प्रक्रिया, ती पण योजना त्याच्यामध्ये आहे. आता आलेली परवाची योजना आहे ती पण योजना आता आमची प्रधानमंत्री कृषी अन्न उन्नयन प्रक्रिया. तर त्यासाठीच योजनेचं पण आता जाहिरात होईल आणि त्याची पण तुम्हाला माहिती आमच्या माध्यमातून येईल. ती पण योजना ह्याच्यात आहे. तर अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नुसतं कृषी आणि कृषी पर्यटन नाही, त्या कृषी पर्यटनाचा अनुषंगाने बाकीच्या कृषीच्या प्रक्रिया उद्योग पण आहे. तुमचं ग्रेडिंग पॅकिंग आहे आणि त्याच्या पुढं जाऊन याचं पण मार्केटिंग. महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाचे परवाचं मीडियाला सगळीकडे बातम्या होत्या, 200 कॉप शॉप आपले महाराष्ट्रात ओपन होत्यात. आणि तो पण कॉप शॉप तुमच्या आता काही दिवसांनी यांच्या शेतावरती जो वर जाऊ शेतावरती तिथं पण आपला कॉप शॉप होणार आहे. आता हे परवा मला म्हटले की अक्कलकोटला, यांचा तालुका अक्कलकोटला आहे, तर अक्कलकोटला पण यांचा एक कृषी पर्यटनचा शॉप होईल, कोऑपरेटिव्ह शॉप. काचेचा असा मस्तपैकी छान असा शॉप होईल. त्याच्यामध्ये बारकोड असेल, लॅपटॉप असेल, सगळं असेल, हायफाय असेल. त्याला वाटणार नाही हे शेतीतला शेतीमाल आहे. कारण आपण पण डिजिटल, जसं नुसतं डिजिटल म्हणण्यापेक्षा आपणच ह्याच्यामध्ये बदललं पाहिजे, चेंजेस झालं पाहिजे, तर आपल्या शेतमालाला विकला जातो. जसं असं म्हटलं जातं की आता हा कॉटन किंगचा शर्ट आहे, AC गेल्यानंतर ह्याचा आपण रेट कमी जास्त मागू शकत नाही. पण आपल्या शेतकऱ्याचा चांगला पिकलेला माल आपल्याच भागातला पालक आहे, तो रस्त्यावर विकला जातो आणि ती मॅडम म्हणती 5ला दे, 2ला दे, 10ला दे.
हे म्हणजे शेतीमालालाच ही पद्धत आपल्या भारतात आहे. ती ज्या दिवशी बंद होईल, शेतीमाल ज्या दिवशी रस्त्यावर विकायचा बंद होईल, त्या दिवशी आपला शेतकरीसुद्धा BMW स्कोडामध्ये फिरेल याची पूर्णपणे सरकारला पण खात्री आहे. म्हणून सरकार पण हळूहळू या टप्प्याकडे चाललं आहे. जसं बार्गन वाईन्स एकदम स्टँडर्ड आहे, ह्याच्यात मॉलमध्ये विकली जाते, तसं तुमचं पण पालकसुद्धा एखाद्या दिवशी मॉलमध्ये विकला जाईल. अजून काय शंका? नमस्कार, मी श्री बापूसाहेब पोपटराव मस्के, मुक्काम पोस्ट स्वरतावाडी इथला मी रहिवासी आहे गावचा. माझा शेती प्लस हॉटेल व्यवसाय आहे. तर आत्तापर्यंत जी सरांनी माहिती दिली आत्तापर्यंत, म्हणजे महाराष्ट्र राज्य कृषी व पर्यटन विभाग ह्याचे सर आपले मेन म्हणजे सांगायचं म्हणलं तर मेन हेड आहेत. आज ते आपल्याबरोबर आहेत. म्हणजे महाराष्ट्र राज्याचं जे सगळं नेतृत्व करणारा माणूस जर आपल्याबरोबर असेल तर नक्कीच मला वाटतं की आपल्या ग्रुपमध्ये एक कुठंतरी चार तरी प्रोजेक्ट तयार होतील. कारण झालेच पाहिजेत. आणि त्यानंतर कसं आहे, आजपर्यंत सगळ्या आमच्या म्हणजे शेतकरी बांधवांचा विषय काय आहे की सगळे सरकारी अधिकारी एकसारखेच नाही का टेबल खालचे असतात. तर आजच्या कार्यक्रमातून मला असं सांगावंसं वाटतं की असं काहीच जाणवत नाही किंवा काय नाही. कारण एवढा सपोर्ट देत आहे तुम्ही, एवढं सगळ्या स्कीम समजून सांगताय. मग ह्याच्यापेक्षा अजून आणि प्रत्यक्ष लाईव्ह तुम्ही दाखवलं आहे. बरेकर अण्णांचा असन, त्यानंतर इथं मासळकर साहेबांचा असन. म्हणजे हे प्रोजेक्ट पण दाखवणं म्हणजे खूप जिकिरीचं काम आहे. आज तुम्ही स्वतः म्हणजे महेश सुरडकर साहेब असतील, मग ते सुद्धा आम्हाला तिथं ग्राउंड लेवलला म्हणजे खूप चांगलं मार्गदर्शन देतात. म्हणजे त्यांच्या एवढं मार्गदर्शन कोण देत नाही तिथं. म्हणजे आज यंग असून सुद्धा ते चांगल्या पद्धतीने सगळ्यांना हँडल करतात, चांगल्या पद्धतीत मार्गदर्शन देतात. कुणाच्या काय स्कीम असतील सगळ्यांपर्यंत पोचतात ते, असं काही नाही की पोचत नाहीत. म्हणून मला एक आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीने सगळ्यांचं आपलं एकदा मनापासून हार्दिक म्हणजे आभार. आम्हाला हे आत्तापर्यंत एवढं दाखवल्याबद्दल धन्यवाद. बोला की तुम्ही बोला की कौतुक सर्वांना नमस्कार. माझा सुरुवात झाली होती की आम्ही दादा आणि विजू सर बसलो होतो. आम्ही कुठेतरी फिरायला जायचं, बारामती किविकेला जाऊ वगैरे, असं काहीतरी डोक्यात कल्पना चालू होती की शेतकऱ्यासाठी काहीतरी चांगलं करूयात, कुठेतरी बाहेर पण जाऊ. इथपर्यंत आपण खूप काही राबवलेलं आहेच, योजना चालूच राहतात. योजनेच्या बाहेर जाऊन काही वेगळं काही करता येईल का असा विचार चालू होता. पण आमचे सोळंकुरे साहेबांसोबत भेट झाली, त्यांनी प्रस्ताव मांडला आणि हे सर्व जुळून आलं. मी लगेच त्यांना फोन केला की असं काही करता येईल का. ते म्हटले मी जबाबदारी घेतो, 15 लोक मी घेऊन येतो. 15चे आम्ही 50 करायचं का हा पण विचार चालू होता. 50चे परत 15वर आलो की बघायचं तर व्यवस्थित बघता आलं पाहिजे, वेळ देता आला पाहिजे, खूप गर्दी पण नको, कोरोनाचं पण वातावरण आहे. तर त्यांनी विनंतीला लगेच मान दिला. आमचे मंडळ कृषी अधिकारी साहेब कडलक साहेब आहेत, त्यांनी पण लगेच ठीक आहे ना, काहीतरी वेगळं करायचं, सुट्टीचा का दिवस असणार पण आपण जाऊन करूयात. कुणाचे काही फॅमिली प्रॉब्लेम, आता इथे सगळ्यांचं सांगणार नाही, पण कुणाच्या घरी परवा काहीतरी दहाव्याचा कार्यक्रम, कुणाचा काही श्राद्धाचा कार्यक्रम, हे सर्व असतानासुद्धा सर्वांनी ते कॅन्सल केलं. साहेबांनी सांगितलं कोणी बाहेर जाणार नाही, सुट्टी असली तरी इथे उपस्थित राहिलंच पाहिजे. सर्व म्हटले ठीक आहे, असा सुंदर योग जमून येतो आहे आणि शेतकरी बाहेर यायला तयार आहेत. तर मग आपण तर त्यांच्यासाठीच काम करतो आहे, मग आपण का त्यासाठी हे करू नये. तर हे सर्व योग फार छान जुळून आला आणि त्यात आपल्याला निसर्गाची साथ मिळाली आहे. म्हणजे येतानासुद्धा इतकं सुंदर वातावरण होतं की मग गाडी थांबवू की नाही असा विषय वाटत होता. आणि जेवण खूप छान लावलं आपल्याला. सोळंकुरे साहेबांचं मनापासून आभार की तुम्ही आम्हाला जोडल्या गेलात. आपली काही का होईना ती योजना का असे ना, त्या माध्यमातून तुम्ही जोडल्या गेलात आणि हे सर्व कुठेतरी पूर्णत्वास आलं आहे. खूप छान वाटतं आहे. तुम्ही सर्वजण नेहमी साथ असतेच, फोन म्हणा, व्हॉट्सअप म्हणा किंवा प्रत्यक्षात तुम्ही सर्व नेहमी संपर्कात आहातच, पण असं बाहेर येऊन आपण परत हे सर्व राबवतो आहे. याच्यापेक्षा म्हणजे हे दिवस मला नेहमीसाठी माझं जोपर्यंत सर्व्हिस आहे कारकिर्दीमध्ये हे आठवेल मला की मी असं काहीतरी वेगळं केलं, त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग नोंदवलात, अधिकाऱ्यांनी मला सपोर्ट केला. तर असं आपण आता सक्सेस होतं आहे, छान आहे, जमतं आहे, काही जास्त गडबड गोंधळ होत नाही, असं आपल्याला पुन्हा करता येऊ शकतं, याची जाणीव पण झाली. तर नक्कीच सरपंच साहेबांना माझं आग्रह राहील, आपण पुन्हा चांगला अजून छान बेत आखूयात आणि पुन्हा हे पूर्णत्वास नेऊयात. सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू, धन्यवाद. आता विशेष म्हणजे इथं आभार मानण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायला पाहिजे. कमी वेळामध्ये माळवदकर साहेबांनी एवढं मोठं नियोजन केलं, भरेकरांनानी केलं
आणि कायम कंटिन्यू मी बाहेर टूरवरती असतेवेळीसुद्धा फोन कॉल एक केला आणि बाकी सर्व तुम्ही केला. आणि विशेष म्हणजे आमच्या सपना ठाकूर मॅडम, तालुका कृषी अधिकारी, कडलक सर आणि सर्व आमचे अधिकारी वर्ग, आमच्या असिस्टंट शिल्पा साठे मॅडम आणि सर्व मॅडम, तुम्ही खरोखरच कमी वेळामध्ये एवढं योगदान देऊन एवढे सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडता. आमचा कुठलाही कार्यक्रम म्हणजे नियोजन अभावी म्हणा का असा फेल जात नाही. आणि हीच आमची कृषी विभागाची आणि पर्यटन विभागाची खासियत आहे. तर असंच तुम्ही आमच्या पाठीशी राहा. आणि तुमच्या दोन्ही शेतकऱ्यांचं मी दोन्ही विभागाकडून परत एकदा आभार मानतो. धन्यवाद. मोठीशी गोष्ट ज्यावेळेस कार्यक्रम घ्यायचं ठरलं ना, त्यावेळेस आम्ही सगळे होतो, आमच्याकडे 20 गाव आहेत. पण मी सरांना म्हटलं, सर हे फक्त सोरतावाडीच गाव करू शकतं, बाकी दुसरं कोण. तुम्ही किती म्हणा, आम्ही सगळ्या गावांना सगळे जण आहोत. हा कार्यक्रम राबवायचा म्हणजे इतर कुठल्या गावाचं नाही. पहिला प्रोजेक्ट सरपंचाचा शेगरी वाईन तयार केली आहे. हो, मला माहिती नाही. त्यांनी ऑलरेडी ट्रायल काय घेतलेलं आहेत. आणि असं चला, छान छान. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.